या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रभर जनसन्मान यात्रेचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे। 1 सप्टेंबरला जनसन्मान यात्रा वरुड शहरात आली। संपूर्ण वरुड शहरात गुलाबी बॅनर्स मोठ्या प्रमाणात लागलेले होते। पांडुर्णा चौकातून अजितदादा पवार यांच्यावर जेसीबीच्या साहाय्याने केदार चौक पर्यंत फुलाचा वर्षाव करण्यात आला। त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महात्मा ज्योतिबा फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केले। यावेळी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून मराठी शाळेच्या प्रांगणात मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी जमलेली होती। शेतकरी आपली जात आहे हे आपल्याला विसरायचं नाही आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये कोणताही विचार करू नका, कुणाचाही ऐकू नका। या योजना चालू ठेवायच्या तर आपल्याला देवेंद्रला निवडून द्यावं लागेल आणि ते काम माझ्या मायमाऊलींनी करावं हेच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो। जनसन्मान यात्रेच्या सभेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार भाषणात बोलताना म्हणाले की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत देवेंद्र भुयार यांना निवडून द्या। आता वरुड मोर्शी मतदारसंघातून देवेंद्र भुयार महायुतीचे उमेदवार राहतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल, सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये। यांचा पत्ता आहे अप्रोच रोड, वरुड। बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, थोडा आज पावसाच्या मुळे पावसाला देखील आनंद झाला आणि त्यांनी वर्षाव केला। एक चांगला घडलं त्याचा आनंद आपल्याला सगळ्यांना आहे। 5 वर्षापूर्वी एक साधा गरीब कुटुंबातला, शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता देवेंद्रच्या रूपाने तुमच्याकडे आला। तुम्ही त्याला चांगल्या मताने निवडून दिलं। मात्र देवेंद्रनी पहिल्या दिवसापासून काय त्याला वाटलं मला माहिती नाही। तशी देवेंद्रची माझी फार काही पूर्वीची ओळख नाही, परंतु देवेंद्रने ठरवलं की माझ्याबरोबर राहायचं। त्याला कदाचित वाटलं असेल की ह्या माणसाबरोबर राहिलो तर आपण ज्या मोर्शी वरुड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याला घेतलेलं आहे त्याचा विकास आपल्याला करता येईल। आणि त्या कामाला सुरुवात झाल्यानंतर मग तो माझ्याकडे यायला लागला। तो एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच घटक म्हणून काम करायला लागला। तुमच्या अडीअडचणी सांगायला लागला। मोर्शीकरांनो, वरुडकरांनो, खोटं बोलत नाही। मला पण माहिती आहे ह्याच्या आधी इथं अनेक लोकप्रतिनिधी आमदार म्हणून गेले, वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे गेले, तो तुमचा अधिकार आहे। परंतु हे सगळं होत असताना त्यामध्ये तुम्ही आजपर्यंत मोर्शी वरुड विधानसभा मतदारसंघातनं गेलेल्या आमदारांची 5-5 वर्षाची कारकीर्द आठवा। कुणी किती कामं केली, कुणी काय केलं। माझा दावा आहे, मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो, मी स्पष्ट बोलतो, मी खरं आहे तेच बोलतो, मी कामाचा माणूस आहे। मी आपल्याला सांगतो की ह्या मतदारसंघात मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून सगळ्यात जास्त निधी आणि विकास कोणाच्या काळामध्ये झाला असेल तर तो देवेंद्र भुयारच्या काळामध्ये झाला। 4372 कोटी रुपये। मला पत्रकार मित्रांना सांगायचं, ही माझी यादी, ही यादी चेक करावी। मी काय सांगतोय आणि खोटं काहीतरी तुम्हाला फसवतोय ही माझी भावना नाही। मला इतक्यादा देवेंद्र माझ्या मीटिंग चालायच्या, माझे इतर कार्यकर्ते बसलेले असायचे। कधी कधी बाकीचे कार्यकर्ते आमदार सांगायचे नको दादांची मीटिंग चालू आहे, मध्येच कुठे शिरतो। काय नाही, तो म्हणायचा मी माझ्याकरता शिरतो का, मी माझ्या मोर्शी वरुडच्या जनतेकरता शिरतोय, मग त्याच्याकरता कामं करायला नको का। या पद्धतीनं त्या पठ्ठ्यांनी कामं करण्याचा पाठपुरावा केला, म्हणून 4372 कोटी रुपयाची कामं झाली। आता येताना युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा
महात्मा ज्योतिराव फुलेंचा पूर्णाकृती पुतळा अतिशय मोक्याच्या ठिकाणी माझ्या शहरामध्ये इथं उभा केला. त्याच्यामध्ये आमच्या देवेंद्रांनी पुढाकार घेतला. आज मी इथं आल्यानंतर महाराजांच्या पुतळ्याचं आणि महात्मा ज्योतिराव फुलेंच्या पुतळ्याचं अनावरण केलं. हे जे 2 पुतळे उभे केलेले आहेत हे महापुरुषांचे पुतळे. हे इथून पुढं माझ्या मोर्शी वरुड ह्या परिसरातल्या लोकांना सातत्याने प्रेरणा देत राहतील. पुढं पिढ्यानपिढ्या येणारी नवी माझी मुलं मुली देखील ते किंवा शिवाजी महाराजांचा काय आदर्श आहे, महात्मा फुलेंचा काय आदर्श आहे, त्यांनी काय काम केलं, त्यांनी कशा पद्धतीनं समाजाला घडवलं, त्यांनी कशा पद्धतीनं 18 पगड जाती 12 बलुतेदारांना दिशा देण्याचं काम केलं, त्यांनी कधी जातीपातीचं नात्या गोत्याचं राजकारण केलं नाही, कधी त्यांनी उजवं डावं त्या ठिकाणी केलं नाही. हे इतिहासामध्ये नोंद आहे. आणि त्याच्यातून माझ्या या शहरातल्या प्रत्येक नागरिकाला सातत्याने प्रेरणा मिळत राहील याबद्दलचा विश्वास मी व्यक्त करतो. आमच्या महायुतीच्या सरकारने अनेक योजना आणल्या. ती एक योजना आहे 3 गॅस सिलेंडर फ्री. 52 लाख आमच्या कुटुंबियांना महिलांना त्यांच्या अकाउंटला वर्षाला 3 गॅसचे पैसे जाणार. गॅसची किंमत जेवढी असेल तेवढे पैसे 3 गॅसचे तुमच्या अकाउंटला. तुम्ही ते गॅस 3 घ्या. वरचे गॅसचे पैसे तुमचे तुम्ही खर्च करा. ही एक मदतीची योजना आणली. सगळ्यांकरता भेदभाव नाही. उत्पन्नाची अट घातलेली आहे. गरीब सर्वसामान्य समाजातला शेवटचा घटक ह्या पद्धतीची योजना आहे. श्रीमंत करता नाहीये. काय वाईट केलं? आणि हे विरोधक ओरडतात की बाबा सरकारने नको त्या योजना आणल्या. नंतर म्हणले अरे त्यांची लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण भावाचं काय भावाचं काय भावाचं काय. आणि आमच्यापासून भाऊ तोडायला लागले. भावांनो काळजी करू नका. तुम्ही भावंडात त्याच्यामध्ये तुमच्या करता 3 हॉर्सपॉवर 5 हॉर्सपॉवर 7.5 हॉर्सपॉवर लाईट बिल इथून पुढे माफ. 44 लाख शेतकऱ्यांना जवळपास किती 14,900 कोटी रुपये दरवर्षी राज्य सरकारच्या तिजोरीतनं महावितरणला भरणार. आमच्या बांधवांकरता केलं नाही. अहो ज्यावेळेस आमच्या बांधवांना शेतकऱ्याला लाईट बिल भरता यायचं नाही ते लाईन मध्ये यायचं आणि कट करून जायचा. मग अडचणीच्या भागात आमचे शेतकरी कुठंतरी आकडे टाकत बसायचे आणि ते नीट नाही टाकले तर तिथं शॉक बसायचा. बिचारा घेणं न देणं जीव गमवायचा. आता आकडे टाकायचे नाही. तुम्हाला कनेक्शन मिळणार आणि मोफत 3, 5, 7.5. आता इथून पुढचं बिल भरायचं नाही. आणि मागच्या बिलाची चिंता करू नका. माझ्यावर सोडा काय करायचं करतो. आता तर मी आश्चर्यचकित झालो. तुमच्या मोर्शी वरुडकरांना सॅल्यूट केला पाहिजे. सॅल्यूट. मी बघितलंय काही ठिकाणी जमिनीच्या वादामध्ये अक्षरशः सख्खा भाऊ सख्ख्या भावावर कुऱ्हाड उगवायला मारायला कमी नाही करत. आणि इथं आमचे विजय चंपतराव वडसकर बरोबर ना, सरपंच ग्रामपंचायत मालखेड महिला ग्रामीण रुग्णालयाच्या साठी त्यांनी 6 एकर जमीन मोफत दिली. जमिनीची किंमत किती आहे? 2 कोटी रुपये एकर. 12 कोटीची जमीन. त्याला 12 कोटी रुपयाची जमीन मोफत. कसला माणूस दिलदार आहे काय. म्हणजे त्यांना खरोखरीच असली माणसं पाहायला मिळत नाही. उलट लोक म्हणतात कसं आपल्याला आणखीन काय मिळेल. यांनी 12 कोटीच्या मिळवलं का दिली? तोंडला देवेंद्र भोयर समाजाच्या करता इतका राबतोय. चला म्हणलं महिला ग्रामीण रुग्णालय पाहिजे. आमच्या महिलांच्या डिलिव्हरी वेळेवर व्हायला पाहिजे. त्यांना त्रास होता कामा नये. त्यांना तिथं मोफत उपचार झाले पाहिजे. माय माऊलींच्या करता माझ्या विजय वडसकरनी 6 एकर जमीन मोफत दिली. असा लागतो भाऊ. एवढंच नाही, आमच्या डॉक्टर सुधाकर बंदे आणि मीनाताई बंदे त्या आता आलेल्या होत्या. त्यांना 2 मुलं आहेत. एक डॉक्टर आहेत, एक सुना आहेत. आणि त्यांनी मीनाताई कंदेंनी जवळपास किती एकर जमीन? 5 का 6 एकर जमीन. त्याची किंमत 10-12 कोटी रुपये.
10-12 कोटी रुपयाची जमीन उपजिल्हा रुग्णालयासाठी दान दिली. दान. वरुड शहराला हजारो वर्षाचा ऐतिहासिक वारसा. पूर्वी वर्धा खेटक या नावाने ओळखलं जाणारं हे शहर आज वरुड नावाने प्रसिद्ध आहे आणि या शहरातली प्राचीन मंदिरं तेव्हाच्या स्थापत्य कलेची साक्ष आज पण देतात. त्याच्यामध्ये देशाच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये देखील हिरिरीनं भाग घेणाऱ्या स्वातंत्र्यवीरांची भूमी म्हणून माझ्या वरुडचा लौकिक आहे. 150 वर्षाची साक्ष देणारी इथं मराठी शाळा आहे. शेकडो वर्षाचं पोलीस ठाणं आहे. ब्रिटिशकालीन नगर परिषद आहे. आधीच्या इमारती आज देखील दिमाखात उभ्या राहतात आणि नागपूरची संत्रा नगरी म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख जपणारं शहर म्हणून वरुडचा एक वेगळा मान आहे. वरुडचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथल्या चौकांना वरुड परिसरातल्या गावांची नावं देण्यात आली आहे. मुलताई चौक, पांडुरनाथ चौक, राजुरा नाका अशी काही उदाहरणं आपल्याला अभिमानानं सांगता येतील. माझ्या सातपुडाच्या पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या गव्हाणकुंड गावातील कपिलेश्वर धार्मिक केंद्र इथल्या लोकांचं एक पर्यटनाचं आणि आकर्षणाचं केंद्र आहे आणि त्यांच्या विकासातून या भागात रोजगाराच्या संधी त्या ठिकाणी होऊ शकतात. आणि म्हणूनच यावेळेस देवेंद्र भुयार सारखा एक धडाकेबाज आमदार तुम्हाला मिळाला. धडाकेबाज आमदार. वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघात देवेंद्रच्या रूपाने असा का लोकप्रतिनिधी तुम्हाला मिळाला की या मतदारसंघाच्या विकासासाठी तो दिवस रात्र त्या ठिकाणी सातत्याने पाठपुरावा करत असतो आणि गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी 4,372 कोटी रुपयाची विकास कामं ही मंत्रालयातनं शासनाकडनं खेचून आणण्याचं काम केलं. एकटा गडी निवडून आला परंतु आज 4,372 कोटी घेऊन गेला. कस काय पठ्य आहे. आता उद्याच्याला पण लक्ष ठेवा. बघता बघता विधानसभेच्या निवडणुका येतील. मी ताकाला जायचं आणि गाडगेला पोहायचं हे माझं पहिलं. मी साधू संत नाही, मी माणूस आहे तुमच्यासारखा हाडामासाचा. माझी विनंती आहे की आज एवढा 5.5 जवळपास 4,372 कोटी एवढा निधी दिला. पुढेही तुम्ही ह्याला संधी द्या. आता ह्याला अनुभव आला. पाठपुरावा कुठं करायचा. आपण आधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारणीच्या करता आवश्यक तो निधी विदर्भ ॲग्रोव्हिजन प्रोड्युसर कंपनी संत्रा नगरी म्हणून प्रसिद्ध असणारा माझा वरुड मोर्शी ह्या भागामध्ये महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या सहकार्यानं अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यास मंजुरी आम्ही दिली आहे. या प्रकल्पाच्यासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल हा अर्थमंत्र्याचा शब्द आहे. आवश्यक तो निधी दिला जाईल. तिथल्या तरुणींना रोजगार मिळाला पाहिजे. त्या पद्धतीची कामं आपण आपल्या वरुड मोर्शी परिसरात मोर्शी वरुड परिसरात केलेली आहेत. पुढेही आपल्याला करायची. हे आपल्याला सातत्य टिकवायचं आहे. हे थांबवायचं नाही. ते तुमच्या हातात आहे. माझ्या मायमाऊली म्हणतील कसं. ते असं की उद्याच्याला विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं उमेदवार जे उभे राहतील त्याच्यामध्ये देवेंद्र भुयारच्या जी खूण असेल त्या खुणेचं तिथलं बटन दाबायचं. तुमच्या योजना पुढे 5 वर्ष चालू. आपल्याला वरुडला MIDC स्थापन करायचा निर्णय घ्यायचा आहे. गुणवत्ता पूर्ण दर्जेदार नागरी सुविधा ह्या आपल्याला त्या ठिकाणी द्यायच्या. आपल्या परिसरात यापूर्वी झालेल्या आणि आता होत असलेल्या सुंदर प्रशस्त भव्य सोयी सुविधा युक्त आकर्षक दर्जेदार वास्तूंमुळे माझ्या वरुड तालुक्याच्या वैभवात भर पडणार आहे. माझ्या मोर्शी तालुक्याच्या वैभवामध्ये भर पडणार आहे. माझ्या नागरिकांना चांगल्या नागरी सुविधा मिळाव्यात. त्या दर्जेदार गुणवत्तापूर्ण असाव्यात. यासाठी आमचा प्रयत्न आहे. यासाठी देवेंद्रचा प्रयत्न आहे. मागाची मला देवेंद्र सांगत होता की दादा संत्रा गळती खूप झाली. ती गळती झाल्याचे पंचनामे मी कलेक्टरला करायला सांगितले. उद्याच्याला परवा मी मुंबईला आहे. मदत पुनर्वसन खातं आपल्याच अनिल भाईदास पाटलाकडे. त्यांना सांगून देखील हे पंचनामे सगळे तातडीनं करून तिथेही शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मदत करायची ही मदत करण्याच्या करता आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत. का तर तुम्ही शेतकरी आहे, मी शेतकरी आहे. शेतकरी आपली जात आहे हे आपल्याला विसरायचं नाही. आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये कोणताही विचार करू नका, कुणाचाही ऐकू नका. या योजना चालू ठेवायच्या तर आपल्याला
देवेंद्रला निवडून द्यावं लागेल आणि ते काम माझ्या मायमाऊलींनी करावं हेच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो.